Zee 24 तास एक पाऊल पुढे। सवाल हक्काचा। मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान पाहता त्यावर उपाय म्हणून कर्ज देण्याचं राज्य शासनानं ठरवलं। जालना जिल्ह्यातल्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत कर्जासाठी प्रस्ताव दाखल केला। त्यासाठी 3 कोटींचा खर्च या शेतकऱ्यांना झाला। पण एवढा खर्च करूनही बँकांनी हात वर केले आणि शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणीच पळालं। राज्य दुष्काळानं होरपळतंय। मराठवाड्यातला शेतकरीही दुष्काळानं होरपळतोय। जिथे घरात प्यायला पाणी नाही तिथे फळबागांना कुठून पाणी देणार? जालना जिल्ह्यात यावेळेला मोसंबीचं 37,000 हेक्टर क्षेत्र आहे। त्यापैकी 75% क्षेत्राची वाताहत झाली, तर उरलेलं 25% क्षेत्र पाण्याअभावी धोक्यात आलं। या बागा जगवण्यासाठी शेतकरीही जीवाचं रान करतोय। फुल न फुलाची पाकळी तरी हातात यावी ही या भाबड्या शेतकऱ्यांची अपेक्षा। अखेर प्रति हेक्टर 30,000चं कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। या निर्णयानं शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। मोसंबी बागा वाचवण्यासाठी या पैशांची मदत होणार होती। 31 डिसेंबरपर्यंत सुमारे 15,000 मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर केला। प्रत्येक शेतकऱ्याला प्रस्तावासाठी 2-2 हजारांचा खर्च आला। एकूण 15,000 शेतकऱ्यांना 3 कोटींचा खर्च आला। प्रस्तावाचा खर्च शेतकऱ्यांनी कर्ज मिळेल या अपेक्षेनं केला खरा, पण पुढचा धोका म्हणा किंवा धक्का म्हणा त्यांच्या लक्षातच आला नाही। तब्बल 3 कोटींचा खर्च शेतकऱ्यांकडून करवून घेतल्यानंतर मात्र या सर्व बँकांनी हात वर केले। जर बँकांना कर्ज द्यायचंच नव्हतं तर शेतकऱ्यांच्या माथी 3 कोटींचा खर्च मारायचा कशाला? हा साधा सरळ प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला। एक फाईल तयार करण्यासाठी, एक प्रस्ताव तयार करण्यासाठी जवळजवळ 2,000 रुपये खर्च आला। म्हणजे हे जर गणित लावलं 15,000 गुणिले 2,000 तर 3 कोटी रुपये शेतकऱ्याचा खर्च झाला आणि फक्त 700 प्रस्ताव मंजूर केले। जर हे प्रस्ताव तुम्हाला द्यायचेच नव्हते, आज 3-4 महिने झालेत मंजूर नाहीयेत, तर तुम्ही या फाईल घेतल्या कशाला? आणि घेतल्या तर आज त्यांना कर्ज का दिलं नाही? बँकांनी कर्जाला नकार का दिला याचं कारण शेतकऱ्यांना हवं होतं। मुळात त्यांना गरज होती या कर्जाची, पण बँक अधिकारी शेतकऱ्यांना जुमानत नव्हते। आपल्याला आता मदत मिळेल ती फक्त झी हेल्पलाईन कडूनच। याच आशेनं अखेर जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हेल्पलाईनकडे आपली तक्रार नोंदवली। आम्ही बँकेकडे प्रस्ताव टाकले होते, म्हणजे 30,000 रुपये हेक्टर तुम्हाला पैसे देऊ म्हणून, तर ते आतापर्यंत आम्हाला पैसे काही भेटले नाही। तर आता पैसे म्हणजे भेटतील का? बँकेकडे गेलं तर ते म्हणतात समजा तुम्ही आज देऊ उद्या देऊ, तर आतापर्यंत काही आलेलं नाही। तक्रारीची दखल घेत हेल्पलाईनच्या टीमनं थेट गाठलं अंबड तालुक्यातलं कर्जत गाव। कर्जतमध्ये मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची सर्वात जास्त संख्या आहे। सुमारे 700 शेतकरी मोसंबीचं उत्पादन घेत आहेत। इथल्या राजू डोंगरेंनी यासाठी राज्यपालांचीही भेट घेतली। त्यांना निवेदन दिलं। जालना जिल्ह्यातल्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना कर्जाची आशा दिसली खरी, पण कर्ज मिळवायचं तर त्यासाठी आधी मोसंबीची बाग जगवायला हवी। मग ही बाग जगवायसाठी पुन्हा खर्च आलाच। टँकरनं पाणी आणून आणून या शेतकऱ्यांनी बागा जगवल्या। कुणी ठिबक सिंचन केलं, कुणी झाडांना बोर्ड पोस्टही केलं, पण कर्ज मिळालं कुठे? तिची मल्चिंग केली, पाण्याअभावी, पुन्हा बोर्ड प्लसला, पण आता सध्या टँकर चालू आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र शासन आम्हाला 30,000 रुपये कर्ज म्हणून देणार होतं। त्यांना कारण त्या गोष्टीला 5 महिने झाले आम्ही फायली केल्या 30,000 रुपयाच्या, तर त्या सुद्धा आल्या नाही। आम्ही त्या आशावर आतापर्यंत त्या पैशामुळे पाणी टाकलं, कारण की कोणाकडून उसणी घेऊन सुद्धा त्याच्यामुळे पाणी टाकलं, तर ते काही आम्हाला आतापर्यंत आले नाही। आणि आता आम्ही काय करावं याच्यानंतर आम्हाला हा प्रश्न मोठा आमच्या पुढे उपस्थित आहे। हे सगळं पाहिल्यावर हेल्पलाईनच्या टीमनं थेट राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जाऊन याबाबतची माहिती घेण्याचं ठरवलं। जालना शहरातल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये हेल्पलाईनची टीम पोहोचली। ज्या लीड बँकेच्या मॅनेजरकडे हे कर्ज प्रकरण होतं त्यांना आम्ही गाठलं। आतापर्यंत 1350 मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज दिल्याचं या मॅनेजरने आम्हाला सांगितलं। पीक कर्जासाठी जालना जिल्ह्यासाठी जी रक्कम मिळेल त्यातून इतर मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही कर्ज देऊ असं आश्वासन द्यायलाही ते विसरले नाहीत। ज्या शेतकऱ्यांकडे साधारण जुलै एंडपर्यंत पाणी पुरेल किंवा ते पाण्याची व्यवस्था करणार आहेत अशा शेतकऱ्यांकरता अशा शेतकऱ्यांचे आम्ही अर्ज निवडले आणि जवळजवळ 1350 शेतकऱ्यांना आम्ही आतापर्यंत 6,500 कोटी कर्ज 6.5 कोटी कर्ज वाटप केलेलं आहे। आणि अजून 500 अर्ज आमच्याकडे प्रोसेसिंगमध्ये आहेत। त्याच्यावरती विचार बँकाचा सुरू आहे आणि प्रोसेसिंग सुरू आहे आणि वाटप देखील सुरू आहे। ह्या वर्षीचे पीक कर्ज वाटप सुरू होईल। जे शेतकरी यातून वंचित राहतील त्यांना आम्ही ज्या पीक कर्ज वाटप करू त्या पीक कर्जामध्ये ही रक्कम वाढवून देण्याचा प्रयत्न करतो। या आश्वासनावर शांत न बसता हेल्पलाईनच्या टीमनं गाठलं पालकमंत्री राजेश टोपे यांना। सर्व मोसंबी उत्पादकांची व्यथा आम्ही मांडली टोपेंकडे। त्यांनीही येत्या 15 दिवसात सर्व शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे दिले जातील असं सांगितलंय।
हेक्टरी 30,000चं जे अनुदान आहे त्यातले 50% पैसे म्हणजे 15,000चं अनुदान आलेलं आहे आणि ते वाटप झालेलं आहे. त्यामुळं एकूण जवळजवळ पहिला हप्ता वाटप झालेला आहे. दुसरा हप्ता पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये येईल आणि तो सुद्धा लवकर वाटप केला जाईल हे आम्ही त्या ठिकाणी पाहतो आहोत. दुष्काळानं तर छळलंच, पण या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांनीही छळलं. आता सरकार मायबाप तरी त्यांना न्याय देणार का? पण जोवर सरकार त्यांना न्याय देत नाही तोवर हेल्पलाईनची टीम शांत बसणार नाही. कारण सवाल शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे. जालन्याहून नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.